लहान मुली मोठ्याला एवढे मोठे मोठे व्यक्ती यांच्यासोबत कोण लागतो थोडासा. तर म्हणजे ह्या गोष्टी अशाच्या होतात. समाजाला देणं आपण लागतो असं भावला. तसं म्हणजे आपल्याला जेवढं मिळतं त्याचे 10% जरी आपण दिलं तरी ते म्हणजे कोणाला तरी त्याचा उपयोग होतो. आपल्याला आपण ज्या 1 BHK 2 BHK इथे असतात त्या कधी थांबत नाही. 2 व्हीलर कार. तर असंच कुठेतरी थांबायचं आणि समाजकार्य कसं होईल आपल्याकडनं कोणाचं तरी तुला कसं होईल. तुम्ही वाट पकडलेले असतात त्यांना वाट 100पैकी एकाला जरी आपल्यामुळे कुठेतरी मोटिवेशन सगळं छान वैभव बघितलं. पण अशी गोष्ट मला सुचत नाही आणि तशा धन्यवाद देवाचे की लायब्ररीचं एक इमेज छान प्रतिबिंब मुलगा आणि तुम्हाला अधिकारी दिसते. समाजाला नवीन म्हणतो आपल्याला काहीतरी देणं लागतं. तशाही करा. मला आपण एक गोष्ट दिली तर ती 10 पटीने आपल्याकडे होती. आपण बऱ्याच विद्यार्थी की ही गोष्ट मिळत नाही फक्त शिकली छान नसतो. आपण लायब्ररी मिळाली सोलं करा देशासाठी काम करा आणि देश नक्की तुम्हाला मोठं करेल आणि हा बाप्पा कुठे येतो आपल्याला. सो धन्यवाद गोष्ट काय केलं शिक्षणाचं महत्व काय होतं हे आम्हाला त्या वेगळं नव्हतं. शिक्षणाचं महत्व काय आहे ते सगळं कळालं आणि आपण ज्या गोष्टी आपल्या इतिहासात केल्या त्या येणाऱ्या पिढीने करू नये त्याच्यासाठी समाजाला काही दिलं जातं आणि ते आपण द्यावं या उद्देशाने ही जी संकल्पना चालू केली आहे खूप गरजेची आहे. आजच्या काळात अमूल्य आहे. शिक्षण ही अशी गोष्ट आहे की जी फक्त त्या स्पेसिफिक पिढीला पुढे घेऊन जात नाही तर ती पूर्ण कुटुंबाला आणि पूर्ण समाजाला आणि ह्या देशाला पुढे घेऊन जाते. जेव्हा आपली पिढी शिक्षण घेऊन पुढे जाईल तेव्हाच आपला देश पुढे जाईल. तर आजकाल आपण नेते आणि राजकारणात बघतोय काय चाललंय या समाजामध्ये. तर जोपर्यंत पिढी शिकत नाही तोपर्यंत आपल्या देशाला चांगले राजकारणी कसे निवडावे हे पण आपल्या पिढीला कळतं. म्हणून या पिढीला कायदेशीर जी गोष्ट आहे ते आपण उद्देशाने चालू केली. त्या गोष्टीबरोबर सगळ्यांचे आभार आणि असेच प्रकल्प पुढे राबत राहावं. आमची सर्वांची काही मदत आली तर तुम्ही तुम्हाला अडचणीला सांगा.